मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जमिनीचे वाद हे काही नवीन नाहीत. अनेकदा एकाच जमिनीवर, घरामध्ये किंवा मालमत्तेवर अनेक भाऊ बहीण किंवा नातेवाईकांची नावे असतात. अशा मालमत्तेला आपण कायदेशीर भाषेमध्ये सामायिक जमीन किंवा अविभाजित संपत्ती असे म्हणतो. परंतु विचार करा, जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सहहिस्सेदाराने इतर कोणालाही न सांगता, तुमची संमती न घेता स्वतःचा हिस्सा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला विकून टाकला किंवा संपूर्ण जमीनच लाटण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या मनात नेहमी प्रश्न येत असेल की सामायिक जमिनीत इतर सहहिस्सेदारांची परवानगी न घेता हिस्सा विकता येतो का? आपली वंशपरंपरागत किंवा वडिलोपार्जित जमीन अशा बेकायदेशीर विक्रीपासून कशी वाचवायची? आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि सविस्तर असणार आहे की यामध्ये आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचे कलम 44, सर्वोच्च न्यायालयाचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय आणि आपल्या जमिनीचे रक्षण कसे करायचे याबद्दल संपूर्णपणे माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी महागात पडू शकते. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये कायदेशीर बाबी पुढे समजून घेण्यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की सामायिक जमीन किंवा अविभाजित संपत्ती नेमकी काय असते. बघा, जेव्हा एखाद्या मालमत्तेचे एकापेक्षा जास्त मालक असतात आणि त्या मालमत्तेची कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष जमिनीवर अधिकृतरित्या वाटप झालेले नसते, त्याला आपण अविभाजित संपत्ती असे म्हणतो. याचा अर्थ असा होतो की समजा 5 एकर जमीन आहे आणि त्यात 3 भाऊ सहहिस्सेदार आहे. सातबारावर सर्वांची नावे आहेत, पण नक्की कोणती बाजू कोणाची, पूर्व बाजू कोणाची, पश्चिम बाजू कोणाची म्हणजेच कोणाच्याही चतुसीमा ठरलेल्या नसतात. प्रत्येक सहहिस्सेदाराचा जमिनीच्या प्रत्येक कणावर, प्रत्येक इंचावर सारखाच अधिकार असतो आणि जोपर्यंत कायदेशीररित्या वाटप होत नाही तोपर्यंत कोणीही एका विशिष्ट कोपऱ्याचा स्वतःला पूर्ण मालक घोषित करू शकत नाही. ही बाब समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. समजून चालूयात की रमेश आणि सुरेश या 2 भावांना त्यांच्या वडिलांकडून वारसा हक्काने गावामध्ये 2 एकर शेतजमीन मिळालेली आहे. सातबारा उतार्यामध्ये रमेश आणि सुरेश दोघांची नावे सहधारक म्हणून नोंदवली गेली, म्हणजेच ती एक अविभाजित संपत्ती होती. दोघांचा हिस्सा 50-50% म्हणजेच 8-8 होता, परंतु जमिनीची अधिकृत मोजणी किंवा फाळणी झालेली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये रमेशला पैशांची तातडीची गरज भासली. त्याने सुरेशशी कोणतीही चर्चा न करता गावातील एका तिराहित व्यक्तीला आपल्या हिस्साची 1 एकर जमीन विकण्याचा सौदा केला आणि परस्पर विक्री देखील करून टाकली. एवढेच नाही तर त्याने त्या खरेदीदाराला जमिनीच्या पूर्व दिशेकडच्या भागाचा ताबाही देऊन टाकला. आता येथे कायदेशीर प्रश्न हा उभा राहतो की रमेशने जे केले ते कायद्याने वैध आहे का? सुरेश या व्यवहाराला न्यायालयात आव्हान देऊ शकतो का? आणि खरेदीदाराला खरोखरच त्या जमिनीचा ताबा मिळेल का? आता या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊयात. कायदा काय सांगतो की कोणत्याही सहमालका म्हणजेच आपल्या उदाहरणामध्ये रमेशला त्याचा अविभाजित हिस्सा विकण्याचा, गहाण ठेवण्याचा किंवा दान देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यासाठी त्याला दुसऱ्या सहहिस्सेदाराच्या परवानगीची तांत्रिकदृष्ट्या गरज नसते. म्हणजेच रमेश त्याचा 8 हिस्सा विकू शकतो. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कलम 44 नुसार जरी रमेशने त्याचा हिस्सा विकला तरी खरेदीदाराला जमिनीच्या कोणत्याही विशिष्ट तुकड्याचा किंवा कोपऱ्याचा प्रत्यक्ष ताबा घेता येणार नाही. खरेदीदार फक्त कागदोपत्री सहहिस्सेदार बनतो. तो सुरेशला जमिनीतून हाकलून लावू शकत नाही. त्याचबरोबर कलम 44 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपवाद देखील आहे. जर ती संपत्ती एखादी शेतजमीन नसून कुटुंबाचे राहते घर असेल तर एखाद्या बाहेरील व्यक्तीला तो हिस्सा विकल्यास त्या बाहेरील व्यक्तीला त्या घरात राहण्याचा किंवा संयुक्त ताब्याचा कोणताही अधिकार मिळत नाही. कौटुंबिक प्रायव्हसी आणि शांतता राखण्यासाठी कायद्यामध्ये ही अत्यंत सुंदर तरतूद आलेली आहे. आता व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपली वडिलोपार्जित जमीन बेकायदेशीर विक्रीपासून कशी वाचवायची? मित्रांनो, जर तुमच्या बाबतीमध्येही असे घडले असेल किंवा घडत असेल किंवा भविष्यात घडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर काही कायदेशीर बाबी करणे गरजेचे आहे. त्यापैकी पहिली कायदेशीर बाब म्हणजे वाटपपत्र करून घेणे. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सर्व सहहिस्सेदारांनी मिळून आपापसामध्ये सामोपचाराने किंवा न्यायालयामध्ये जाऊन जमिनीची अधिकृत विभागणी करून घेतली पाहिजे. मोजणी करून नकाशे तयार करून घेतले पाहिजे आणि नोंदणीकृत वाटपपत्र करून घेतले पाहिजे. यामुळे हा वाद कायमचा मिटून जाईल. त्याचप्रमाणे जर एखाद्या सहहिस्सेदाराला त्याचा हिस्सा नको असेल तर त्याने कायदेशीर हक्कसोडपत्र करून द्यावे. तसेच जर तुम्हाला शंका असेल की एखादा सहहिस्सेदार परस्पर ती जमीन विकत आहे किंवा विकणार आहे तर ताबडतोब वकिलामार्फत त्याला आणि संभाव्य खरेदीदाराला कायदेशीर नोटीस पाठवा. आणि शेवटची कायदेशीर प्रक्रिया म्हणजे जमीन वाचवण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये वाटप आणि कब्जा मिळण्यासाठी दावा दाखल करा आणि त्यासोबतच जमिनीच्या विक्रीवर किंवा त्या जमिनीचा ताबा घेण्यावर मनाई हुकूम मिळवा.
मित्रांनो, आजच्या सविस्तर व्हिडिओवरून आपल्या हे लक्षात आले असेल की प्रत्येक सहहिस्सेदाराला स्वतःचा हिस्सा विकण्याचा अधिकार असला तरी तो इतर सहहिस्सेदाराच्या संमतीशिवाय किंवा अधिकृत वाटपाशिवाय जमिनीच्या कोणत्याही विशिष्ट भागाचा ताबा खरेदीदाराला देऊ शकणार नाही. जर कोणी असे करत असेल तर कायदा पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. रमेश आणि सुरेश यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे कळाले की जमिनीचे व्यवहार करताना नेहमी पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि कायदेशीररित्या वाटपाला प्राधान्य दिले पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.